पड्याळ आणि सप्तसुरांचा अनभिषिक्त सम्राट शाहीर राजेश निकम यांच्या सुमधुर आवाजामध्ये हे श्रद्धांजलीपर गीत आपण ऐकतोय. बॅटर चला पाठवा लवकर फास्ट आले. हे जे तुम्ही गीत ऐकताय श्रद्धांजलीपर जे गीत ऐकताय गीत संगीतबद्ध केले आदरणीय पंकज दादा काताळे साहेब यांनी आणि अर्थात हे गाणं गायले सप्तसुरांचा अनभिषिक्त सम्राट शाहीर राजेश निकम यांनी आणि या संपूर्ण गाण्याला अतिशय चांगले एडिट केले ऑपरेटर श्री राजेश पड्याळ यांनी. या तिन्ही मान्यवरांचं फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवलीच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. प्रदीप दादा पड्याळ आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय कृपया आपण आदरणीय पंकज दादा काताळे साहेब यांचा यथोचित गौरव करूया. रत्नागिरी जिल्ह्यातले प्रसिद्ध संगीतकार आदरणीय पंकजी काताळे साहेब यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. आदरणीय आमचे बंधू प्रदीप दादा पड्याळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुख्य मंचावरती पंकजी येतो तिकडे लक्ष ठेवू पंकजी काताळे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मैदानामध्ये नवीन सामना पहिला बॉल जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि पहिलाच मोठा झटका बसतोय संतोष एजन्सी टीमला. रत्नागिरी जिल्ह्यातले प्रसिद्ध संगीतकार आदरणीय पंकजी काताळे साहेब यांचा मुख्य मंचावरती आपण यथोचित सन्मान करतोय. गेली आवाज गाणं बंद कर. गेली 5 पर्व ज्यांनी हे श्रद्धांजलीपर गीत लिहिलंय संगीतबद्ध केलंय त्या आदरणीय पंकजदादा काताळे साहेब मुख्य मंचावरती प्रदीपजी पड्याळ साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान होतोय. आणि त्यांच्या समवेत माझी संपूर्ण फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवलीची टीम आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता. दादांचे प्रचंड चाहते या ठिकाणी आहेत. मग ज्यावेळेला राजेश निकम साहेबांची कुठलीही कार्यक्रम असू दे त्या ठिकाणी देखील आमचे एफसीटीचे मोठ्या प्रमाणामध्ये चाहते त्यांना सपोर्ट करण्यासाठी दाखल होतात. आदरणीय पंकजदादा काताळे तुम्ही आज आवर्जून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलात. सो पुन्हा एकदा याही पर्वामध्ये आपलं मनापासून खूप खूप आभार. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेट गेले आणि मोठा झटका बसतोय. दरम्यान या षटकातला पुढचा बॉल हवाई फायर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू चाललाय वज बाउंस हाऊस ऑफ द पार्क 4 धावांसाठी. सुरेख बॅटिंग अधेर आयर दुरुस्त आयर. यावेळेला माहिती आहे इथं पिंट्याला मोठे फटके खेळावे लागतील तर आणि तरच इथे एक मोठं टार्गेट श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोट संघाच्या समोर उभं केलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रमक पवित्रा लाईनमन तिकडे आहेत ना रे एफसीटी चला एका ठिकाणी बसू नका. एफसीटीचे कार्यकर्ते लेग साईडला एका ठिकाणी बरेच जण दिसत आहेत. चौफेर थांबा आपण सगळ्यांनी. चला एका ठिकाणी बसू नका उठा तिथून. आदरणीय पंकज दादा मी आपल्याला मंचावरती आमंत्रित करतोय आणि कृपया आपण देखील 2 शब्द या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं असे मी आपल्याला नम्रतेची विनंती करेन. याच्या अगोदर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी सप्तसुरांचे अनभिषिक्त सम्राट शाहीर राजेश निकम सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. आणि आमचं परम भाग्य की खेड तालुक्यातून बिलॉंग करणारे आदरणीय पंकज काताळे साहेब प्रसिद्ध संगीतकार आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेत. दादांचा आपण सन्मान केला. मी दादांकडे जातोय. दादा या स्पर्धेविषयी काय सांगाल. अर्थात आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. स्पर्धा आपण कंटिन्यू ठेवूया. स्पर्धेविषयी जेवढं बोलणार तेवढं कमीच आहे. उलट प्रत्येक वर्षी एक स्टेज अपग्रेड होत जातात सगळेजण. हीच मोठी खूप गोष्ट आहे. म्हणजे पहिल्या वर्षापासून जसं चालू झालं त्यापासून आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. किंवा आज मला वाटतं फर्स्ट टाईम यावर्षी लाईव्ह आपण हे करतो आहे. आणि दरवर्षी आम्ही जसं सहकार्य करतो तसं प्रत्येक वर्षी साईसमोरचं रेकॉर्डिंग स्टुडिओ करून तुम्हाला प्रत्येक वर्षी सहकार्य करत राहू आणि असंच प्रेम राहू दे. धन्यवाद. त्याचबरोबर टेटवली गावची जी ग्रामदेवता आई महामाई काळकाई आहे तिच्यावरती देखील आधारित एक ग्रामदेवतेचं गीत आदरणीय पंकजदादा काताळे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. दादा पुन्हा एकदा आपल्या मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार. आणि या जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अर्थात या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा ॲडव्होकेट सनी मोहिते सर जोडले जात आहेत. नक्कीच या बॉलवरती चांगला प्रहार होता. अगदी कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू दन 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 करत दोन्ही क्षेत्ररक्षकांना पराजित करत इथे मात्र 4 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतील. पहिलं षटक ज्यावेळेला जर पाहायला गेलं तर प्रगतीपथावर तर चालूच आहे पेंट्या आणि त्याचबरोबर गोऱ्या
पिंट्या आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरू चढताना पाहायला मिळते. 15 मिनिटात इनिंग संपवायची आहे, फास्ट घे. आणि 15 मिनिटांमध्ये फर्स्ट इनिंग संपणं खूप गरजेचं राहील, बंधनकारक आहे. या मॅच मध्ये देखील काही सुबक कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण जर पाहताय तर एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यातील चांगले असे संगीतकार तुम्ही पाहिलं गेलं पंकजी काताळेचे संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले, तर त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ही मॅच सदरची आपण पाहताय तर एका बाजूला श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आणि संतोष एजन्सी या दोन संघांमध्ये हे बिग बॅटल महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. यावेळी बघा षटकाचा खेळ समाप्त होईल. संघाची धाव संख्या मात्र पुढे सरकत असताना स्कोअर कार्ड वरती लॉस ऑफ 1 विकेट 14 14 धावा धाव फलकावरती आता मात्र जोडले गेलेले आहेत. चला विलंब करू नका. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपण यायचं लगेचच. बॉलर येस नवीन बॉलर मात्र स्वप्नील शिंदे यांना तुम्ही बघताय बॉलिंग करत असताना. आपल्या संघासाठी योगदान मात्र आता पिंट्यानं दिलंय. त्याला माहित आहे मागची मॅच 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना सचिन पवारनं मात्र मॅच मध्ये खऱ्या अर्थाने तिथे चमत्कार केला होता. एक सिक्सर ठोकला आणि शेवटच्या बॉल वरती देखील चांगला प्रहार केला आणि संघाला मात्र यशस्वी एक पहिलीच जीत मात्र तिथे मिळवून दिली, पहिला विजय मिळवून दिला. आणि आता मात्र क्वालिफायरच्या रेस मध्ये जे नक्कीच जिंकण्याचं स्वप्न घेऊन आता संतोष एजन्सीचा संघ या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना बघायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा प्रहार केला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. थोडीशी मिसफील्ड होताच त्याचा फायदा मात्र या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. षटक क्रमांक दुसरा इन प्रोग्रेसला आहे. तीन धावा या बॉलवरती आपल्याला बघायला मिळाल्या. सो संकेत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धाव संख्या मात्र पुढे सरकत चाललेल्या आहेत. सो फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत बॉल जेवढे टाकून झाले तर 17 आणि त्याचबरोबर या बॉलवरती देखील तिहेरी, म्हणजे याचाच अर्थ 20 धावा स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत. हे तुम्ही अनेकदा देखील पाहिलंय. संघर्ष नीती नेमानं तुम्हाला करावं लागेल. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीते सूरज वही बनकर निकलता है. एका बाजूला या सूर्याचा अस्त होतोय, परंतु जिंकायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आशेची किरणं या तुमच्या नक्की स्वतःमध्ये ठेवणं गरजेचं राहील. 3 धावा अतिशय वेगाने देखील कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येक बॉलवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे प्रत्येक क्षेत्ररक्षकाला बघा या ठिकाणी कुठेतरी संघर्ष करायला लावतायत. प्रत्येक बॉलवरती ते फलंदाज अटॅक करतायत. हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघत असाल संतोष एजन्सीचा संघ मागची मॅच जिंकलाय. कॉन्फिडन्सची जी पातळी आहे अगदी वरती जाऊन पोहोचले. त्यांना माहित आहे की आता आपल्याला जिंकायचंच आहे. एक मोठा विशाल टार्गेट डोक्यामध्ये माइंडसेट मध्ये ते ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. त्यांना माहित आहे एक फलंदाज बाद झालाय, परंतु आपल्याला आता इथे हार मानायची नाहीये. इथे तुम्हाला संघर्ष नीती नियमानं करावं लागेल. आपण म्हणतो ना की सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळू शकत नाहीत. सगळ्याच गोष्टी जर का सहजासहजी मिळाल्या असतात तर जगायला गंमत आणि त्या देवाला किंमत कधी राहिली नसते. या बॉलवरती मोठा प्रहार सौरभ पवार याला मात्र फसवलंय. इथे विकेटचं पतन. सौरभ बाहेर, चेंडू आतमध्ये. कमॉन डीजे फाट घे शुभम. चला नवीन बॅटर्स लवकरात लवकर मैदानामध्ये येऊ द्या पटकन, वेळ कमी आहे. न्यू बॅटर्स चला या जरा प्लीज सर्वांनी घाई करा, आपल्याला नम्रतेची विनंती आहे. प्लीज फास्ट या. मागच्या मॅचचा हिरो म्हणजेच बाहुबली भरभक्कम मांद्याचा हा खेळाडू सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या मॅच मध्ये तो खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता. 2 मध्ये 9ची गरज आणि पहिलाच मात्र विजय सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एकतर्फी एक हाती किल्ला लढवला होता. तशाच प्रकारची आता देखील गरज आहे. तुम्हाला विशाल टार्गेट जर पार करायचं या ठिकाणी ठेवायचं असेल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये तर तुम्हाला या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. किमान तरी 60+ धावा तुम्हाला बनवावे लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे बॅटिंगचा अटॅक जी खोली आहे अगदी खूप मोठ्या प्रमाणात आहे. या बॉलवरती नो बॉल आहे, डिफेन्सिव्ह फटका, परंतु थोडीशी मिसफील्ड हा नानाचा मामला आहे. परंतु 1+1 अशा 2 धावा या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. दुसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये स्वप्नील शिंदे या चुका कमी काळ करत असतात, परंतु आता ह्या त्यांच्याकडून चुका घडतायत. या चुका कदाचित आपल्या अपयशाचं कारण देखील पुढे जाऊन बनू शकतील आणि या 2 धावांच्या साहाय्याने स्कोअर कार्ड मात्र पुढे सरकत असताना 28 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला कमबॅक, त्याचबरोबर षटकामध्ये एक विकेट देखील घेतले गेले. छोटा भाऊ मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर मोठा भाऊ म्हणजेच सचिन पवार इथे नॉन स्ट्राईकला तुम्ही बघाल. अभय जोशी यांना तुम्ही पाहताय तर एसटीच्या मागे अपील पंचांकडे करताय. 2चा खेळ समाप्त. स्कोअर कार्ड मात्र आता पुढे सरकत असेल.
सिरावलेलं स्कोर कार्ड 28 2चा खेळ समाप्त झाल्यानंतर लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. तर नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडस चेंजेस तुम्ही ऐकत राहा. दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी. चला पटकन गोलंदाजी मार्क वरती फास्ट घ्या. अजून देखील 5 मिनिटं बाकी आहेत आपल्याला. 2 ओव्हर या ठिकाणी खरं तर दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायच्या होत्या. चला वेळ कमी आपल्याकडे. फिर स्पीड घ्या जरा. चला पटकन चला, नाहीतर पुन्हा एकदा आपल्यालाच पुढे तरी अंधारामध्ये खेळावं लागणार आहे. चला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा. ओमकार यांना 5 रन केलाय. पहिला बॉल या ठिकाणी पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. मागच्या मॅचचा हिरो याही मॅच मध्ये तेवढीच दैदिप्यमान कामगिरी पार पाडतोय. पहिल्याच बॉल वरती खणखणी दणदणी षटकार ठोकला आणि त्यांनी त्याची उपयोगिता आता खऱ्या अर्थाने इथं सिद्ध केली आहे. धावसंख्या पोहोचते 34 धावा. वेगाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न ओमकार वरती केलेलं आहे आक्रमण. याही बॉल वरती मोठा फटका, परंतु फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल पकडलाय, ते कोणतीच चूक करत नाहीये. आणि सचिन पवार बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष एजन्सी या टीमला हा मोठा झटका बसतोय, कारण हा खेळाडू खऱ्या अर्थाने इन्फॉर्म होता. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं शेवटच्या 2 बॉलला ज्यावेळेला 9 धावांची आवश्यकता होती त्यावेळेला 5व्या बॉलवरती षटकार आणि 6व्या बॉलवरती चौकार मारला, आपल्या टीमला विजयी करून दिलं. त्यानंतर या मॅच मध्ये देखील आल्या त्यांनी खणखणी दणदणी षटकार ठोकला आणि या मॅच मध्ये देखील मी विस्फोटक फलंदाजी करू शकेल हे कुठेतरी सांगत असतानाच या बॉलवरती त्याची विकेट गेले. जबरदस्त कमबॅक केले ते खऱ्या अर्थानं ओमकार यांनी. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. आतापर्यंत 2 बॉल या ओव्हरचे पूर्ण झाले. पहिल्याच बॉलवरती थोडासा मागणं ठरला होता ओमकार, त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवरती यशस्वी पुनरागमन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय नितेश साळुंके. मागच्या 2 मॅच मध्ये हा खेळाडू आघाडीचा फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानात आला होता. यावेळेला समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती विकेट. नितेश साळुंके बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकारच्या खात्यामध्ये सलग दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी विकेट. जबरदस्त कमबॅक केलंय. यापेक्षा अधिक चांगलं पुनरागमन दुसरं कोणतं असू शकत नाही. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमने मागच्या ओव्हरमध्ये बॅकफूट वरती गेलेल्या असताना देखील या ओव्हरमध्ये यशस्वी कामगिरी पार पडले. ओमकार पहिल्या बॉलवरती थोडासा मागणा ठरला होता, षटकार आला होता सचिनच्या बॅटमधून, परंतु न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नसीब देखील हारायला तयार असतं. हे ओमकारने पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट घेत आपल्या टीमच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती त्याने देखील आता स्माइल आणलंय. अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्पोर्ट्स स्ट्रीमच्या माध्यमातून देखील घर बसल्या देश विदेशामध्ये देखील अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला बघायला भेटतात. परंतु त्याच वेळेला पुन्हा एकदा ऑन द हॅट्रिक मार्क ओमकार. या बॉलवरती जर विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रणय पवार यांच्याकडून भेटू शकेल. अर्थात ती संधी आहे इथे. प्रणय ओहो, यावेळेला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल पकडतोय का? यस, इथे झेल पकडलाय आणि तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्याकडून येईल. प्रणय नाचरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. जर कोणत्याही गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली तर, किंवा कोणत्याही फलंदाजाने 3 बॉलला 3 षटकार मारले तर, आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारे गोलंदाज ठरतायत. ओमकार एकदा जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. स्पर्धेतले हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज ठरलेत. अभिनंदन. जबरदस्त कामगिरी. यानंतर आता कीर्ती बघ सनी या ठिकाणी कीर्तीसारखा स्टार खेळाडू देखील नंबर 4-5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतो. याचा अर्थ आहे की खूप मोठी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते संतोष एजन्सी या टीमकडे. परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पत्त्याच्या बिल्डिंग सारखी ही इनिंग थोडीशी गडगडले या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 3 बॉलवरती 3 विकेट गेलेत. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह केलाय, चांगला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे सहजरित्या भेटू शकतात. येस, ॲब्सोल्युटली. आणि या 2 धावांच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता बऱ्याच वेळानंतर पुढे सरकत असताना 36 या आकड्यावरती पोहोचते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा बनवल्या होत्या. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच 1 धाव त्या ठिकाणी रोखले. अद्भुत, अद्वितीय, अविस्मरणीय कामगिरी. परंतु इथे नेमकं काय घडतंय बघूया. कदाचित 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकले नाहीत आणि फलंदाज कीर्ती बॅक टू द पॅव्हिलियन. या ओव्हरमध्ये बसलेला 4था झटका होता संतोष एजन्सीला. षटक देखील संभवता इथे संपतंय. तर या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ आणि केवळ 8 धावा खर्च केल्या. 38 धावा झाल्यात, माफ करा, 38 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये केवळ 8 धावा आल्या आणि जर विकेटचा विचार केला तर 4 विकेट घेतल्यात.
त्याच्यामध्ये एका हॅट्रिकचा समावेश देखील. ओमकार ज्याचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 पर्व 5चा ज्या वेळेला नामोल्लेख केला जाईल, या प्रीमियर लीगचा ज्या वेळेला खऱ्या अर्थानं उल्लेख केला जाईल, या स्पर्धेचा ज्या वेळेला धावता आढावा घेतला जाईल, त्यावेळेला या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारे पहिले गोलंदाज श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या संघाचा ओमकार, ज्याचं नाव आदराने घेतलं जाईल. आणि या खेळाडूने खऱ्या अर्थाने इतिहास लिहिला या स्पर्धेमध्ये. पिंट्या स्ट्राईक वरती खेळतात, गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील शिंदे. मॅन फ्रॉम जालगाव दापोलीचा खेळाडू सज्ज होतोय. यावेळेला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळू शकली असती, परंतु हा झेल सुटला. इथे सोपा झेल होता. शोले चित्रपटातला ठाकूर देखील पकडू शकला असता, एवढा सोपा झेल. परंतु इथे दुर्दैव म्हणावं लागेल स्वप्नील यांचं, कारण त्यांच्या गोलंदाजीवरती हा झेल सुटलाय. मागच्या ओव्हरमध्ये बघितलं सनी आपण, अद्भुत कामगिरी, अविस्मरणीय झेल पकडले गेले, हॅट्रिक घेतली गेली ओमकारच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आता सप्तशृंगी वॉरियर्स कामोत्कोण या टीमचा कॉन्फिडन्स वाढलाय. ओ स्वप्नीलच्या दिशेने पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर असा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न झाला होता पिंट्याच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये यशस्वी पुनरागमन केलं ते ओमकारने आपल्या टीमसाठी. आणि याच्यानंतर होणारा सामना आई एकविरा 11 श्री गजानन वॉरियर्स कामोत्कोण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, चला आपण टॉस करून घेऊया. आई एकविरा 11 श्री गजानन वॉरियर्स कामोत्कोण या टॉस बॉक्सकडे. सो विनंती असेल आपल्याला लवकरात लवकर हा एक सामना आणि त्याच्यानंतर अजून देखील एक सामना बाकी असणार आहे. ओहो क्लीन बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी. स्लोअर बॉल होता, थोडासा फ्लायटेड पुल करायचा होता, बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही, प्रयत्न फसला पिंट्याचा आणि चेंडू सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे AB जोशी सरांच्या चेहऱ्यावरती ती हलकीशी स्माईल देखील पाहायला भेटते. अनिकेत गोलांबडे साहेब खुश आहेत, कारण ते देखील मुख्य मंचावरती विराजमान आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिले ते आमच्या संयुक्त व्यासपीठावरती राहिलेत. आपल्या टीमच्या खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवता आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. RR पाटील महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय गृहमंत्री होते, परंतु त्यांचा देखील प्रवास जर आपण बघितला तर तो देखील खडतर राहिलाय. रोजगार हमीवरती काम केलं आणि त्याच्यानंतर राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रचंड संघर्ष करत महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय बनले होते RR पाटील साहेब. अमिताभ बच्चन हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे. वयाच्या 58व्या वर्षी 90 करोडचं कर्ज होतं, परंतु वयाच्या 81 वर्षी 3500 करोडची संपत्ती त्या माणसाकडे होती. अर्थात त्यांचा प्रवास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आकाशवाणीकडे ज्यावेळेला काम मागायला गेले होते त्यावेळेला नकार दिला, त्याच्यानंतर बॉलिवूडमध्ये आले, तिथे नशीब आजमावलं आणि बॉलिवूडचे ते अनभिषिक्त सम्राट देखील बनले. हा संघर्ष जर तुम्ही देखील करू शकला तर तुम्ही देखील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. वा, फटका चांगला खेळलाय, परंतु फटका फसला इथे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, झेल पकडलाय आणि संतोष एजन्सी या टीमला या मागच्या 2 ओव्हरमध्ये सातत्यानं मोठमोठे फटके बसले आणि एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या झाली 43-44 धावांचं विजयी लक्ष्य असेल. 44 टू विन. 24 बॉल मध्ये जबरदस्त यशस्वी कामगिरी. चला याच्यानंतरचा सामना आई एकविरा 11 श्री गजानन वॉरियर्स कामोत्कोण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती, आपण चला या लवकर टॉस करून घेऊया आणि पंच पुढच्या 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. चला फास्ट या लवकर. संतोष एजन्सी ते डेडिकेट केलेलं गाणं लाव, ते श्रद्धांजली गीतला लवकर. चला संतोष एजन्सी प्लीज प्लीज थोडस फास्ट घेऊया आपण, थोडस फास्ट घेऊया आणि फलंदाज देखील पाठवा लवकर. आलेत बघा, ते फलंदाज पण आले बघा. ते आले का? आई एकविरा 11 आणि त्याचबरोबर श्री गजानन वॉरियर्स कामोत्कोण आले, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस करून घेऊया. प्रदीपजी पड्या साहेब यांच्या शुभ हस्ते या चालू सामन्याचा, याच्यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करून घेऊया. प्रदीपजी पड्या साहेब, आमचे मित्र प्रदीपजी पड्या यांच्या शुभ हस्ते याच्यानंतर होणारा जो सामना आहे एकविरा 11 श्री गजानन वॉरियर्स कामोत्कोण यांच्यामध्ये आपण टॉस करून घेऊया. काही नाही तिथेच होता ना.
अंपायर चला लगेच मॅचला सुरुवात करूयात आपण. स्वराज क्वालिफाय झाले ना सर. मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद टीचर सर. पिंटो दादा चला फास्ट घ्या. प्रशांत चला. शुभम वेळ जातोय, चला लवकर घ्या. धन्यवाद डीजे. मॅचला आपण सुरुवात करूयात. परंतु हे जर पाहायला गेलात एकंदरीत संतोष एजन्सी या संघाने 44 धावांचा ध्येय उद्देश ठेवलाय. पहिलाच बॉल होता हवाई यात्रेवरती खेळलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार का, परंतु चेंडू 1-1 सीमा रेषा फार. इथे मिळाल्या धावा 4. आलाय अमेश बॅट मधून ब्रँडेड चौकार. चांगली फटकेबाजी पहिल्याच बॉल वरती. त्याचा इरादा देखील त्यांनी स्पष्ट केलाय की आता मात्र मला जिंकायचं आहे. जर पाहायला गेलं तर मागच्या 2 मॅच मध्ये त्यांनी चांगली उल्लेखनीय कामगिरी देखील केली होती. अमेन एक मॅच मध्ये चांगलं क्रिकेट देखील खेळलं, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये गोल्डन डक बनला आणि या मॅचची मात्र सुरुवात मात्र पहिल्याच बॉल वरती चौकाराच्या सायना देखील केली आहे. पहिलाच बॉल ऑफ साईड रिजन मध्ये यॉर्करची डिलिव्हरी. सचिन पवारचा आजचा दिवस मात्र खऱ्या अर्थानं खूप चांगला गेलाय. बॅटिंग करत असताना तर आपल्या संघाला खूप मोठं योगदान दिलं आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना देखील खूप मोठे एफर्ट्स या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच बदल केला. राईट हँडेड बॅटर्स आहेत. 44 धावा डिफेन्स होऊ शकतील. प्रत्येक ओव्हरमध्ये 11च्या सरासरीनं बॅटिंग मात्र करायच्या. बॅटिंग करणारा संघ सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या संघाला. परंतु त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेलं तर समोरचा जो बॉलर आहे त्याचा अचूक टप्पा येणं खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो की एकंदरीत ज्या वेळेला बॉलिंग करत असताना तुमचा टप्पा घातक असणं गरजेचं आहे. आता इथे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल सागर चेंडूपर्यंत पोहोचेल. या बॉलवरती देखील 3 धावा अगदी सक्सेसफुली कंप्लीट देखील करताना आणि या 3च्या धावेनं या 3 धाव्यांच्या सायना संघाची स्कोर कार्ड मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अमेय पवार पुन्हा एकदा स्ट्राईक मार्क वरती तयार राहिलाय. राऊंड द विकेट बॉलिंग करेल पिंट्या. या बॉलवरती अगदी स्ट्रेट जमिनीलगतचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु इथे देखील 3 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलीच बॅटिंग आहे. अमेन मात्र आता सांगितलंय मागच्या मॅच मध्ये मी गोल्डन डक बनलो, परंतु आता मला माझ्या संघाला जिंकायचं आहे. माझ्या संघाला जिंकायचं असेल तर मला इथे मोठा संघर्ष करावा लागेल. मला पहिल्यांदा जिजावं लागेल, तरच मात्र मला चांगले दिवस मात्र या मॅच मध्ये आपण येऊन ठेवू शकतो. कारण का पहिले काही दिवस तुम्ही जर खूप मोठा स्ट्रगल केला, संघर्ष केलात, तर येणारे तुमचे चांगले दिवस हे नक्कीच असतात. आज या मॅच मध्ये देखील तुम्हाला सुरुवातीपासून मेहनत करावी लागेल, तर तुम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या क्वालिफायरच्या राऊंड पर्यंत पोहोचू शकाल. ऑफला चांगला या ठिकाणी बघा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. जोपर्यंत थ्रो केला जातोय त्याच्या अगोदर मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलं षटक कुठेतरी मी तरी म्हणेन एक्सपेन्सिव्ह ठरलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3rd यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात केले गेले. लॉंग लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट लावला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू देखील सर्कलच्या बाहेर आहे. लिफ्टिंगची पोझिशन आहे. हवाई यात्रेवरती पुन्हा एकदा खेळलं गेले. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा आतिश भागवत त्यांच्याकडे थ्रो करतील. त्याच्या अगोदर या बॉलवरती देखील 3 कंप्लीट. 1चा खेळ समाप्त. विदाउट लॉस संघाची धाव संख्या मात्र आता पुढे सरकते. 16 या आकड्यावरती. 16 धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी तुम्हाला 18 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 44 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. इथून पुढे 18 मध्ये 28 बनतील का हे देखील पाहावं लागेल. परंतु त्याचबरोबर सचिन पवार अशा दिवसामध्ये चमकला खेळाडू. एकंदरीत संतोष एजन्सी या संघाच्या खेळाडूनं मात्र तेवढं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, परंतु सचिन पवार या खेळाडूनं आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान दिलंय. अनिल काते ऑन स्ट्राईक मार्क वरती असेल. अनिल काते यांनी देखील आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान दिलंय. म्हणजेच काय तर ओमकार कराटे असेल, त्याचबरोबर अमेय पवार या दोन्ही खेळाडूंना अगदी घेऊन चाललाय तो विजयाच्या दिशेनं. कीर्ती सर यांच्याकडे मात्र बॉल या ठिकाणी बघा खेळला गेला होता.
जोपर्यंत या बॉलला पकडलं जाईल अतिशय वेगाने या बॉलवरती देखील एक धाव मात्र मिळाली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, ओपनिंगची जी जोडी आहे त्यांच्या माध्यमातून आणि ते सातत्यानं या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षणामध्ये कॅप्टन्स जे बदल आणतायत. यष्टीच्या मग अतिश भागवत सर यांनी देखील क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहिले होते, परंतु या बॉलवरती एक धाव घेतली आहे. परंतु जोपर्यंत बॉल फेकला जाईल 2च धावा मात्र इथे मिळत आहेत. अमय आता कुठेतरी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना दिसतोय, अग्रेसिव्हपणा दिसत नाहीये त्याच्या बॅटमधून, मोठे प्रहार देखील नाही, तर डिफेन्सिव्ह क्रिकेट हे आपल्याला बघायला देखील मिळाले. दुसरं षटक आहे या बॉलवरती हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेटचं पतन. अमय पवार मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोठा धक्का बसतोय. कमॉन डीजे. काय डिसिजन आहे यांचं, काय डिसिजन काय कोण जिंकलं टॉस आणि डिसिजन काय? तिकडे टॉस कोणी जिंकला प्रदीप? हे टॉस कोणी जिंकला? आई एकविरा 11 असते गजानन वरेस कामत कोण टॉस डिसिजन काय? चला मॅच मध्ये पुनरागमन होईल का हे देखील बघावं लागेल. परंतु सचिननं आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम तर केलेलं आहे. ज्यावेळेला जर पाहायला गेलं अनिल काथे याचा बल्ला मात्र खामोश हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सागर शेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा घेतले, तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता ओमकार आणि त्याचबरोबर अनिल या दोघांमध्ये. परंतु योग्य वेळेला नकार अनिल मात्र आपल्या साथीदाराला देतोय. तो सांगतोय इथे मात्र रनआउट होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत, यासाठी कंट्रोलमध्ये दिसलाय. या बॉलवरती मोठा प्रहार, पिंट्या पवार चूक करत नाही. अनिल काथे मात्र बाहेर जातील. 2चा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 22 या आकड्यावरती जिंकण्यासाठी देखील 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद. या ठिकाणी 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड या टीमला, या टीमचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरचा ॲव्हरेज जबरदस्त राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर तुलनेने संतोष एजन्सी संघाला मात्र हा सामना जिंकत या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. संभवतः बदल होईल का, की पुन्हा एकदा पहिले षटक ज्याने टाकलं होतं त्या गोलंदाजाला पाचारण केलं जातोय का? नितेश वेळ नाहीये, चला पंच. सौरभ गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. ओव्हर द विकेट त्याच्या समोर असणार आहे एक आक्रमक असा फलंदाज ओमकारला आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत सप्तशृंगी वॉरियर्स संघाचा या संपूर्ण स्पर्धेतला प्रवास दमदार राहिलाय. या बॉलवरती मात्र सिंगल धाव घेतली, डबल धावेसाठी धावलेत. जोपर्यंत बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये येईल तोपर्यंत सक्सेसफुली दुहेरी धाव कंप्लीट करत आपल्या टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकवण्याचा प्रयत्न ओमकारने केलाय. खऱ्या अर्थाने बॅटल रंगतदार होऊ शकेल सौरभ वर्सेस ओमकार यांच्यामधलं. आई बॉल, हो जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओमकार बॅक टू द पॅव्हेलियन. सर्वात महत्वाचा अडसर दूर केलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती शानदार क्षेत्ररक्षण करत ओमकार, जो बिग हिटर म्हणून ओळखला जातो, त्याला धावचित करत विजयातला सर्वात मोठा अडसर संतोष एजन्सी संघाने दूर केलाय. चला नवीन फलंदाज पाठवा लवकर. चला या ठिकाणी लवकर नवीन फलंदाज. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. साहिल, एक मोठं नाव दापोली अंडरम ओपन टेनिस क्रिकेट विश्वातलं, तो नॉन स्ट्राईक मार्क वरती. तर स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज अर्थातच आहे तो राज आहे. राज आणि साहिल या आता खऱ्या अर्थानं जोडगोळी आपल्या टीमला विजयपथापर्यंत घेऊन जाईल का? डावखुरा असा खेळाडू ऑन साईडला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय, परंतु इथे सहजरित्या दुहेरी धाव घेण्याचा मानस आणि तो सक्सेसफुल देखील झालाय.
या 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या मात्र पोहोचते 25-25 या आकड्यावरती, माफ करा 26 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील प्रचंड मेहनत करावी लागते. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक थोडीशी जजमेंट चुकले. वन्स बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त कामगिरी, हा झेल सुटला नाहीये. ते दोन्ही संघांना अजून देखील गुड ऑपॉर्च्युनिटी. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न इथं प्रत्येक टीम करू शकेल. श्री सप्तशृंगी वॉरियर्स संघाचा ॲव्हरेज जबरदस्त राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा सामना जर जिंकला तर नक्कीच स्वराज फायटर बरोबर ते चांगली लढत देऊ शकतात नंबर 1 साठी. परंतु त्याचबरोबर संतोष एजन्सी संघाला देखील हा सामना जिंकत या स्पर्धेतलं जर तर वरती आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्याची संधी भेटू शकेल. या बॉलवरती मात्र सिंगल धाव घेतली आणि त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट करत स्ट्राईक वरती आता बिग हिटर खेळाडू मिस्टर साहिल कामतकोणचा खेळाडू. अंडरआर्म ओपन टेनिस क्रिकेट विश्वातला चमचमता सितारा. अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर नक्कीच क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केले या खेळाडूने देखील. या बॉलवरती मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली आणि सिंगलच्या मदतीने षटकाची समाप्ती देखील होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते ते 32 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची गरज. पंच चला फार वेळ कमी आहे आपल्याकडे, चला लवकर शेवटचं षटक घेऊन या. आणि याच्यानंतर आई एकविरा 11 श्री गजानन वॉरियर्स कामतकोण. हे देखील फार महत्वाची लढत असेल या संपूर्ण स्पर्धेच्या दृष्टीने. सहा बॉल 12 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय आता सचिन यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. म्हणजे वैयक्तिक कोट्यातलं दुसरं टीम साठीचं 4थं षटक घेऊन फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आणि या सीटा टेकन मोठा झटका बसतोय. मोठा झटका बसतोय सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमला. एका चांगल्या सुरुवातीनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॅकफूट वरती सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोणचा संघ. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. बॅटर्स लवकर या, फास्ट फास्ट. फलंदाज लवकर पाठवा. कॅप्टन अमय तुमचा नवीन खेळाडू लवकरात लवकर मैदानामध्ये येऊ द्या. 5 बॉल 12 धावांची गरज. अजून देखील 2 सामने बाकी आहेत. उद्याचा दिवस या स्पर्धेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. ग्रँड फिनालेचा दिवस असेल. 50,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम रुपये 30,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि 10,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे ते पारितोषिक आहे. अर्थात या गोल्डन ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल प्रत्येक टीमचं स्वप्न राहिलं. ही ट्रॉफी आम्हाला आमच्या गावाला घेऊन जायची आहे. 5 बॉल 12 धावांची गरज. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांनी मात्र दंडित केले. इथे थोडीशी दिशा चुकीची होती. वो सोच को बदलो तो सितारे बदल जाते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते, कस्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो, जीत के किनारे बदल जाते. यावेळेला धावचीची संधी होती परंतु नाही आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि पुन्हा एकदा धाव संख्या आता पुढे सरकत असताना स्कोअर बोर्ड वरती तुम्ही पाहता धावा झाले तिथे 35 धावा. 9 धावा अजून देखील पाहिजे तर सामना जिंकण्यासाठी. चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला भेटते. संभवतः मला वाटतं अजून देखील 3-1 चेंडू शिल्लक असावेत. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय 1 धाव तर कंप्लीट केली. थोडासा चाच पडतोय क्षेत्ररक्षक. धावचीची संधी येऊ शकेल. यस इथे पोलीस पाटील अतिश भागवत यांच्या हातामध्ये बॉल. कोणती चूक केली नाही. सरळ यष्टांवरती बॉल लावला आणि अजून एक महत्वाची विकेट इथे घेतली जाते संतोष एजन्सी टीमच्या माध्यमातून. बाबू दादाला आपण सांगितलं होतं की ज्यावेळेला तुम्ही स्टेजवरती बसाल त्यावेळेला काहीतरी करामत करू शकाल तुम्ही. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. बघूया आता किती चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे. ती 3 बॉल आणि 7 धावांची गरज. या बॉलवरती जर विकेट घेतली गेली तर संतोषजी धाडवे साहेब यांच्या मालकीचा संतोष एजन्सी हा संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करू शकेल.
अद्भुत कामगिरी, अविस्मरणीय सामना या टेटवली गावदेवीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतोय. चालू शनिवार रविवारी फ्रेंड सर्कल क्रिकेट क्लब टेटवलीच्या वतीनं कैलासवासी विशाल विनायक स्मृती चषक आणि त्याच्यानंतर पुढच्या शनिवार रविवारी 26 जानेवारीच्या निमित्तानं, गणेश चतुर्थीच्या निमित्तानं, गणेश जयंतीच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थानं गावदेवी क्रिकेट क्लब टेटवली नास्त्रवाडी यांच्या वतीनं देखील एक मोठी मानाची स्पर्धा याच मैदानावरती. ओहो, यावेळेला अगदी समोरच्या बाजू फाऊल आहे, फाऊल आहे, धावा मिळणार नाहीयेत, फाऊल आहे, या बॉलवरती धावा मिळणार नाहीयेत. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 बॉल आणि आता 7 धावांची गरज. स्वप्नील शिंदे स्ट्राईक वरती खेळत आहेत. या बॉल वरती सामन्याचं डिसिजन अवलंबून असेल. जर चौकार आला तर आणि तरच इथं सामना जिंकला जाईल. अर्थातच या ठिकाणी सामना टाय करण्याचा देखील मानस राहू शकेल का. वॉट मॅच, पुन्हा एकदा थरारक. आता अनेकांनी देव देखील पाण्यामध्ये ठेवले असतील. आता देवाचा धावा केल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. 2 बॉल 7 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट आला तर खऱ्या अर्थानं रंगत येईल. हवाई फायर, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. यस, इथे मोठा झटका बसतोय. जबरदस्त कामगिरी संतोष एजन्सी विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 बॉल 7 धावांची गरज. श्री सप्तशृंगी वॉरियर्स काम होत कोण वाटलं होतं की चांगल्या सुरुवातीनंतर हा सामना अगदी लिलिया जिंकेल, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये सचिनने जबरदस्त कमबॅक केलं. सातत्याने मोठमोठे धक्के दिले आणि आपल्या टीमला आता तो विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. दॅट्स अ सुपर, दॅट्स अ अमेजिंग परफॉर्मन्स. अनदर बाय संतोष एजेंसी. ये सही मायने में क्रिकेट का जलवा है. ये जुनून है क्रिकेट का, ये हुनर है क्रिकेट का. 1 गेंद 7 रनों की आवश्यकता. गेंदबाजी मार्ग पर मिस्टर सचिन है. ये वही सचिन है जो पिछले मैच के हीरो रहे थे. पिछले मैच में बल्ले से करामत की थी और इस मुकाबले में गेंद से जलवा दिखाते हुए क्या लाजवाब प्रदर्शन, क्या शानदार वापसी. 1 गेंद 7 रनों की आवश्यकता. संतोष एजेंसी बनाम सप्तशृंगी वॉरियर्स, उसी के साथ हवा में लहराती गेंद. और इस मुकाबले को शायद इस समय संतोष एजेंसी की टीम ने बड़ी इत्मीनान के साथ जीता है. लगातार 2 मुकाबले को रोमांचक तरीके के साथ जीतने के बाद इस मुकाबले में सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड की टीम को काफी हद तक बैकफुट पर ढकेल दिया है. दैट्स अमेजिंग. 500 रुपये आले का भाई. यायचं ओमकार, तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जे आपण हॅट्रिक घेतले त्याच्यासाठी. काय घेतलंय, चला नेक्स्ट मॅच पटकन लवकर. हो, पुढचा सामना ह्याच्यानंतर अजून एक सामना बाकी आहे. चला लवकर. अजू काय घेतलंय तुम्ही. बॉलिंग आहे ना. अरे मग चला ना दादा लवकर. हे चला लवकर, बॅटर्स पाठवा. कुणाचे एक मिनिट. हा सामना तुम्ही जिंकला आता संतोष एजन्सीला. कोण करायची झाली, संतोष आता पुन्हा